नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये नंदिनी आता गणपती बाप्पा समोर शुभंकरोती म्हणत असते आणि तेव्हा आता मानिनी सुद्धा तिथे येते आणि ती सुद्धा शुभंकरोती म्हणू लागते आणि तेव्हा काव्य आणि पिहू सुद्धा येतात आणि त्या दोघी सुद्धा शुभंकरोती म्हणू लागतात आणि त्यानंतर शुभंकरोती पूर्ण झाल्यानंतर या चौघी सुद्धा गणपती बाप्पाला नमस्कार करतात. तर मानिनी आता नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी, तुझं खरंच किती कौतुक करावं हेच मला कळत नाही आणि खरंच अगं तुझी ही पद्धत सुरू केली आहेस ना, त्याला अगदी खंड पडू देत नाहीस तू. म्हणजे दिवा मी सुद्धा लावायचे, पण असं शुभंकरोती म्हटल्यानंतर घरामध्ये किती असं प्रसन्न वाटतं. तर नंदिनी सांगते, अहो आई, संध्याकाळ झाली ना की मनाला उगीचच हुरहुर लागते आणि मग असं शुभंकरोती म्हटलं ना की खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि त्याच निमित्ताने सगळेजण एकत्र सुद्धा येतात. तर मानिनी म्हणते, हे अगदी खरं आहे, पण अगं जीवा आणि पार्थला का नाही बोलवलं तुम्ही? आणि ती थोडं थांबून म्हणते, अरे बापरे, दोघंही ऑफिसला गेलेले आहेत, मी विसरलेच. तर पिहू तिला म्हणते, अगं मामी, तू ना यंग दिसतेस खरी, पण आता तुझं ना वय होत चाललेलं आहे. तर मानिनी तिला मारूच लागते. तर आता काव्य तिला म्हणते, अहो काकू, तुम्ही नुसती ऍक्शन कशासाठी केलीत? खरा खरा रट्टा द्यायला पाहिजे होता तिला, नाहीतर काय अशी आगाऊपणे चोरू बोलायला लागलेली आहे ही आणि मला आणि पार्थला सुद्धा खूप चिडवते ही. आणि तेव्हा सर्वजण हसत असतात. तर मानिनी म्हणते, चला चला, सगळे देशमुख आता घरी येतील, भूक भूक करत स्वयंपाकघरामध्ये जाऊयात. तर काव्य म्हणते, मानिनी काकू, माझी परीक्षा झालेली आहे आणि मला आता अभ्यासाचं टेन्शन वगैरे काही सुद्धा नाहीये, मी तर फ्री आहे. आजपासून मी तुमच्या मदतीला येते आणि काय काय करायचं आहे ना ते पटापट सांगा. तर असं तिने म्हटल्यानंतर मानिनी तर म्हणते, अरे वा. तर पिहू म्हणते, म्हणजे आज जेवण सुद्धा एकदम काव्या वहिनीसारखं झणझणीत बनणार आहे. तर तेव्हा काव्या तिचा कानच पकडते आणि म्हणते, पिहू, तू चुरू बोलतेस ना, तसंच आता छान छान तशा चुरू डिशेस बनवायला सुद्धा शिक, असं म्हणून तिला तिथून स्वयंपाकघरामध्ये घेऊन जाते आणि मानिनी सुद्धा आता त्यांच्या मागे निघून जाते. तर नंदिनी तिथेच गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि मनात म्हणते, देवा, आमच्या घरातल्यांचं सगळ्यांचं भलं कर आणि जेव्हा मनापासून प्रयत्न करतायत ना, तर त्यांना यश सुद्धा दे आणि अगोदर ना स्वतःला सिद्ध करायची संधी सुद्धा दे, कारण जीवांमध्ये एवढी हुशारी आहे ना की जर संधी मिळाली तर ते त्याचं नक्कीच सोनं करतील, असं म्हणून ती परत एकदा बाप्पाला नमस्कार करते. तर त्यानंतर आता यांचं सगळं जेवण वगैरे आवरतं आणि सर्वजण आपापल्या खोलीमध्ये झोपायला जातात. तर तेव्हा इकडे पार्थ खोलीमध्ये येऊन त्याने तर इकडे एक प्रोजेक्टर लावलेला असतो आणि खोलीमध्ये पूर्ण सगळा काही अंधार केलेला असतो आणि एक मेणबत्ती सुद्धा लावलेली असते. तर ज्यावेळेस आता काव्या तिथं येते आणि बघते तर म्हणजे पार्थने एक नाही भरपूर साऱ्या अशा मेणबत्त्या लावलेल्या असतात आणि ती समोर बघते तर तिला प्रोजेक्टर सुद्धा दिसतो आणि तिथे स्क्रीनवरती मूवी नाईट एन्जॉय द शो असं लिहिलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर काव्या तर थक्कच होते आणि पार्थला ती विचारते, अहो देशमुख, हे सगळं काय आहे? तर तेव्हा पार्थ एकदमच बोलून जातो, मूवी डेट आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, डेट? तर पार्थ आता धक्क्याने उठून उभा राहतो आणि तिला म्हणतो, नाही नाही, डेट नाही, मूवी डेट नाही, मूवी नाईट आहे. तर काव्या त्याला विचारते, का मला डेटवर नाही घेऊन जाऊ शकत का, असं ती प्रेमानेच त्याला विचारते आणि तेव्हा पार्थला तर धक्काच बसतो, म्हणजे आश्चर्य त्याला वाटतं. तर पार्थ तिला म्हणतो, जर तुम्हाला चालणार असेल ना माझ्याबरोबर डेट वरती यायला तर चला. तर काव्या त्याला म्हणते, नाही नाही, आता माझा मूड नाहीये. तर पार्थ तिला म्हणतो, अहो काय झालं, तुम्ही आत्ताच तर बोललात ना डेट वगैरे यायला वगैरे, आता लगेचच नाही म्हणताय. तर काव्या म्हणते, पण आता गेला माझा मूड, मूवी डेट आहे का मूवी नाईट आहे हेच मुळात कन्फ्युजन आहे बोक्याला, मग मूड जाणारच ना. तर पार्थ म्हणतो, या मांजरीला मला डिवचायला फार आवडतं ना. तर काव्य आता त्याच्या समोर जाते आणि म्हणते, हो अगदी हो, असं म्हणून ती हसू लागते आणि सांगू लागते, नाही म्हणजे मी गंमत केली, पण तुम्ही सगळं खूप छानच करता हो, परफेक्शनिस्ट आहात ना, पण तुम्ही केलेलं सगळं काही छान छानच आहे असं जर मी म्हणायला लागले तर मग गंमत काय राहिली त्यामध्ये, बरोबर आहे ना. तर पार्थ जेव्हा हो असं तिला म्हणतो तर काव्य आता विचारते, बाय द वे, आता तुम्ही मला सांगाल का हे सगळं का आणि कशासाठी केलं अचानक? तर पार्थ सांगतो, का म्हणजे काय, अहो तुमची परीक्षा होती, अभ्यास करत होतात, प्रिलिम्ससाठी रात्रभर जागत होतात, म्हणून म्हटलं आजची रात्र स्पेशल करू, म्हणून हे मूवी नाईट.
तर काव्या इम्प्रेस होते आणि म्हणते हो हो व्हेरी नाईस. नाही मग ते सगळं काही ठीक आहे, ही मूव्ही नाईट आहे ना, मग त्यासाठी हे कॅन्डल्स आणि हे डेकोरेट वगैरे जे केलेलं आहे त्याची काय गरज आहे? तर तेव्हा पार्थ सांगतो कॅन्डल लाईट मूव्ही नाईट. तर काव्या म्हणते कॅन्डल लाईट मूव्ही डेट. अरे वा वा छान आहे. बरोबर मला आता सांगा आपण काय बघतोय? तर पार्थ सांगतो आपण ना प्रेमाची गोष्ट हा चित्रपट बघतोय विथ चीज पॉपकॉर्न्स. असं म्हणून तो आता पॉपकॉर्न सुद्धा तिच्या समोर धरतो आणि त्याने पॉपकॉर्न सुद्धा आणलेले असतात. तर काव्या म्हणते अरे देशमुख चीज पॉपकॉर्न. अहो देशमुख किती गोड आहात तुम्ही. थँक्यू थँक्यू असं म्हणून ती पार्थला गालगुच्चेच काढू लागते आणि म्हणते चला चला चीज पॉपकॉर्न खात खात आपण मूव्ही बघूयात असं म्हणून ती जाऊन बेडवरती बसते सुद्धा. आणि तेव्हा पार्थ आपल्या गालाला हात लावून खूप खुश झालेला असतो आणि काव्या म्हणते अहो या ना इकडे बसा बसा असं तिने सांगितल्यानंतर पार्थ लगेचच जाऊन तिच्या शेजारी बसतो. तर एवढ्यातच आता इकडे त्यांनी नंदिनी आणि जेवा मधला सीन दाखवलेला आहे. तर नंदिनी आवरावर करत बसलेली असते नेहमीप्रमाणे. इतक्यात जीवा जोराचा ओरडत येतो आणि जोराने दरवाजा उघडतो आणि म्हणतो नंदिनी नंदिनी असं म्हणून तो एकदम खुश झालेला असतो आणि चक्क तो नंदिनीला उचलूनच घेतो आणि गोल गोल फिरवू लागतो आणि खूप मोठ्याने हसत असतो. तर नंदिनी म्हणते अहो काय झालं तरी काय? अहो प्रोजेक्ट मिळाला का? तर तेव्हा जीवा एकदम खुश झालेला असतो आणि म्हणतो येस येस मला माझ्या आयुष्यातली स्वतःला प्रूफ करण्याची पहिली संधी मिळालेली आहे. येस आणि तू जसं म्हणाली होतीस ना अगदी सगळं तसंच घडलेलं आहे. म्हणजे तू म्हणाली होतीस ना की तुम्ही त्यांच्या पुढे मदतीचा हात पुढे करा मग ते तुमच्या पुढे मैत्रीचा हात पुढे करतील. एक्झॅक्टली अगं तसंच झालेलं आहे. अगं तुला सांगतो ऑफिसमध्ये जो प्रॉब्लेम अगदी कुणालाही सॉल्व्ह करता येत नव्हता तो प्रॉब्लेम अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह केलेला आहे मी. सगळ्यांनी माझं कौतुक केलेलं आहे. इनफॅक्ट तो जो मुलगा जो माझ्याशी येऊन भांडलेला होता तो मुलगा चक्क येऊन मला सॉरी म्हणाला. तर तेव्हा नंदिनी सुद्धा अगदी एक्साइट होऊन त्याचं सगळं काही ऐकत असते आणि म्हणते काय सांगताय? तर जीवा म्हणतो अगं तू जे काही म्हणाली होतीस ना अगदी तसंच्या तसं घडतंय. मी खूप हॅपी आहे. मी खूप जास्त हॅपी आहे. लाईफ मध्ये पहिल्यांदा ना मला असं खूप म्हणजे खूप कमाल वाटतंय. तर नंदिनी म्हणते हो ते तर दिसतंयच. तर जीवा म्हणतो अगं आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडतंय. तू तो हार परत मिळवलास आणि तुला माहित नाहीये माझ्या मनावरचं खूप मोठं दडपण आता दूर झालेलं आहे. मला ना आधीसारखं कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटत आहे. आणि असं तो बोलता बोलता जरासं टेन्शन मध्ये येतो आणि खाली बसत म्हणतो आणि पण ना मला या सगळ्याचं जरा प्रेशर सुद्धा आलेलं आहे. तर नंदिनी त्याला विचारते पण अहो आता असलं कसलं एवढं टेन्शन आलेलं आहे? तर जीवा आता सांगू लागतो मला ना हे प्रोजेक्ट मिळू नये म्हणून रम्याने खूप इंटरफेअर करायचा प्रयत्न केला पण शेवटी हे कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं आणि त्यामुळे शेवटी आता सगळ्यांच्या नजरा माझ्यावरतीच असणार आहेत. मी काय करतोय कसं काम करतोय यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि या सगळ्याचं न मला पीअर प्रेशर आलेलं आहे. असं तो बोलत असताना नंदिनी आता थोडंसं बाजूला जाते आणि ड्रॉवर मधून एक बॉल घेते आणि एकदमच तो जीवाच्या दिशेने फेकते. तर तेव्हा जीवा अचानकपणे तो कॅच सुद्धा करतो. तर कॅच करतो आणि तिला विचारतो अगं तुला काय कॅच कॅच खेळायचं आहे? तर नंदिनी म्हणते हो द्या द्या फेका बॉल माझ्याकडे असं म्हणून तिने सांगते. तर तेव्हा जीवा सुद्धा लगेच तिच्याकडे बॉल फेकतो. तर नंदिनी तो बॉल कॅच करते आणि म्हणते गुड गुड आणि संधी सुद्धा ना अशी नकळत चालून येते जीवा या बॉल सारखी आणि ती अशीच कॅच सुद्धा करावी लागते. मग तो बॉल कोणी पाण्यात टाकू दे नाहीतर हवेत उडवू देत. आणि तुम्हाला सांगू का जीवा या बॉल सारखं आपल्यावरती आलेलं प्रेशर कॅच करायला शिका. खरंच लोक तुम्हाला टेन्शन मध्ये टाकण्यासाठी नाउमेद करतील, हिणवतील, वाटेल ते बोलतील पण त्या गर्दीत न जाता तुम्ही या बॉल सारखी अशी उसळी मारायला शिका. सगळं काही टेन्शन दूर होईल तुमचं. आणि तुम्हाला क्रिकेट आवडतं का नाही? ग्राउंड वरती समजा एखादा प्लेयर जेव्हा बॅट घेऊन येतो तेव्हा ग्राउंडवरच्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती खेळलेल्या असतात. कित्येक आवाज येत असतात पण त्याचा फोकस पूर्णपणे बॉलवरती असतो म्हणून तर तो एवढं छान खेळू शकतो. इतकं सिंपल आहे ते. आणि तुम्हाला काय करायचं आहे फक्त प्रेशर सोबत मैत्री करायची आहे. मग बघा यश कसं तुमच्या पायापर्यंत चालत येतं ते. असं ती बोलत असताना जीवा परत चिअर अप होतो आणि उठून तिला म्हणतो अगं किती कमाल समजवलंस तू मला. मी हे सगळं काही फॉलो करण्याचा
करण्याचा नक्की प्रयत्न करेन, असं तो आता तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेऊन तिला सांगतो. तर इकडे तर पूर्ण आता सगळं वादळ उठलेलं असतं प्रेक्षकांनो. रम्या खोलीमध्ये येते आणि सगळी काही आदळआपट करू लागते, कारण तिला प्रोजेक्ट मिळालेला नसतो, तो जीवाला मिळालेला असतो. तर वसू तिला थांबवते आणि म्हणते, "अगं रम्या, तुझं काय चाललेलं आहे? काय चाललंय?" तर तेव्हा रम्या सांगू लागते, "अगं आई, ते प्रोजेक्ट मलाच मिळायला पाहिजे होतं. मी मोस्ट डिझर्विंग पर्सन होते. पण नाही, त्यानं तो प्रोजेक्ट जीवाला दिला." तर वसू म्हणते, "रम्या, अगं याला पुत्रप्रेम म्हणतात, दुसरं काही नाही. तू नको गं या गोष्टी मनाला लावून घेऊस." तर रम्या म्हणते, "कशा नको मनाला लावून घेऊ? मी ऑफिसमध्ये काय टाइमपास करायला जाते का? मी माझं काम खूप मनापासून करते आई. मी मामाला जेन्युइनली रिक्वेस्ट केलेली होती की मला एक चान्स दे. मला चांगला एक्सपिरियन्स आहे, पण नाही दिलं त्याने." तर वसू तिला शांत करू लागते, म्हणते, "मला माहिती आहे रम्या, तू जेन्युइनली काम करतेस. तू मोस्ट डिझर्विंग आहेस, मला मान्य आहे. पण तू असा विचार का नाही करत की विक्रमने जीवाला हा प्रोजेक्ट देऊन एकार्थी आपल्यासाठी चांगलंच झालेलं आहे?" तर आता रम्या धक्क्याने तिला विचारते, "अगं काय? अगं आई, यामध्ये काय चांगलं आहे? काय बोलतेस तू?" तर वसू तिला विचारू लागते, "मला एक गोष्ट सांग, जीवाला हे जमणार आहे का? त्याला अनुभव आहे का या गोष्टींचा?" तर रम्या सांगते, "अजिबात नाहीये." तर वसू म्हणते, "मग एकदा का विक्रमला कळालं की आपल्या मुलाची लायकी नसताना आपण त्याला हा प्रोजेक्ट दिला, तर मग तो स्वतःहून ते प्रोजेक्ट तुझ्याकडे आणून देईल. नको काळजी करूस बाळा." तर आता रम्याला सुद्धा होप्स वाटू लागतात. ती म्हणते, "हो का? हे असं होऊ शकतं का? आणि हे माझ्या डोक्यातच नाही आलं." तर वसू तिला म्हणते, "हो ना, मग आता जरा स्वतःचं डोकं वापरायला लाग आणि पार्थ तुझ्या जवळ कसा येईल आणि काव्या या घराच्या बाहेर कशी जाईल याचा जरा विचार कर. आणि रम्या, आपलं ध्येय काय आहे ना, हे अजिबात विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पेनड्राईव्ह मधून डाटा रिकव्हर करणं." तर तेव्हा रम्या सांगते, "अगं हो, माझं ना त्या हॅकरशी बोलणं झालं आणि तो प्रयत्न करतोय आणि त्याने गॅरंटी सुद्धा दिलेली आहे की तो 100% सगळा डाटा रिकव्हर करून देईल." असं ती खूप आनंदाने सांगते. तर वसू सुद्धा आता एक्साइट होते आणि म्हणते, "हो हो, अगं हे व्हायलाच पाहिजे यावेळी. पण आपण सुद्धा ना फक्त त्याच्यावरती अवलंबून नाही राहायचं. आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतच राहायचे. आपल्याला काव्याचा पास्ट शोधून काढायचाच आहे." असं आता या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं आणि इकडे तर आता प्रेक्षकांनो या दोघांची मूवी नाईट सुरू होते आणि काव्या छान असे पॉपकॉर्न खात बघत सगळं मूवी एन्जॉय करत असते आणि तेव्हा पार्थ तर हळूवार तिच्याकडेच बघत असतो आणि काव्या हसत सुद्धा असते छान. तर पार्थ तिच्याकडेच बघत असतो आणि हसता हसता काव्या आता पार्थच्या हातावरती हात ठेवते आणि आता पार्थ हळूच तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेव्हा काव्या त्याच्याकडे एक नजर टाकते. तर तेव्हा पार्थ तिच्या खांद्यावरती हात टाकता टाकता परत मागे घेतो आणि काव्याला थोडंसं त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि ती आता त्याच्याकडे एक सारखी बघू लागते. म्हणजे ते तिला हवं असतं, पण पार्थने हात मागे घेतल्याचं तिला थोडंसं वाईट वाटतं आणि त्यानंतर आता ती परत मूवी एन्जॉय करू लागते आणि हळूशी तिरकस नजर तिची पार्थकडे असते सुद्धा आणि आता तिचे हातामधले पॉपकॉर्न सगळे संपतात. तर तेव्हा पार्थ आता एक पॉपकॉर्न आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्या समोर धरतो आणि तेव्हा तो मूवीकडेच बघत असतो, पण त्याचा हात तर काव्याकडे असतो आणि आता काव्या तो पॉपकॉर्न आपल्या हातामध्ये घेते आणि तो पॉपकॉर्न आपल्या तोंडामध्ये धरते आणि त्यानंतर तो बाउल बाजूला ठेवते आणि ती पार्थच्या दिशेने जाऊ लागते आणि एकदम असं रोमॅन्टिक वातावरण इथं झालेलं असतं आणि त्यांनी छान असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा इथे लावलेलं आहे आणि ते दोघे आता एकमेकांच्या एकदम जवळ येतात. तर हे सगळं काही पार्थच्या प्रेक्षकांना हे सगळं काही पार्थच्या मनामधलं असतं आणि तो डोळे झाकून तिच्या समोर गेलेला असतो आणि ज्यावेळेस आता काव्या त्याच्याकडे बघते तर तिला काही कळतच नाही आणि ती आता त्याच्या गालावरती थापटते आणि त्याला त्या विचारातून बाहेर काढते. तर तेव्हा पार्थ थोडासा दचकतो आणि आजूबाजूला बघतो आणि परत तो आपल्या डोक्याला हात लावतो आणि त्यानंतर आता थोड्या वेळाने पार्थला थंडी वाजू लागते आणि ते दोघे आता ब्लँकेट घेतात आणि तेव्हा काव्या तर मूवी खूप एन्जॉय करत असते आणि आता पार्थला तर झोप येऊ लागते आणि तो काव्याच्या खांद्यावरती डोकं टेकतो आणि तो झोपी जातो. तर तेव्हा काव्या सुद्धा आपला हात त्याच्या गालाला लावते आणि त्याला थापटू लागते. तर आता पार्थ काव्याच्या खांद्यावरती
अगदीच डोकं टेकून झोपी गेलेला असतो आणि तेव्हा काव्या सुद्धा आता त्याला थापटत थापटत स्वतः सुद्धा झोपी जाते आणि याची छान अशी मूवी नाईट मस्त एन्जॉय होते. तर त्यानंतर आता त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलेला आहे. जेव्हा आता त्याला तर प्रोजेक्ट मिळालेला असतं आणि तो लगेच आता सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात सुद्धा करतो. तर आता नंदिनी सुद्धा छान आवरून त्याच्यासमोर चहा घेऊन येते आणि त्याने तर पूर्ण असा बेडवरती सगळा पसारा करून ठेवलेला असतो आणि नंदिनी त्याला म्हणते, आता काय हो पसारेवाला, काय केवढा पसारा घालून ठेवलेला आहे तुम्ही हा? तर जेव्हा तिला म्हणतो, चकाचक बाई मी खरंच खूप टेन्शन मध्ये आहे हा. आता पसारा या विषयावरून वाद नको आहे प्लीज प्लीज. तर नंदिनी म्हणते, मजाच गेली सगळी, गमतच गेली सगळी. आधी कशी आपली पसाऱ्यावरून भांडणं व्हायची, ती भांडणं ना मी खूप मिस करते. असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा तर खूप हसू लागतो आणि म्हणतो, नाही खरंच आहे, ती भांडणं आठवली तरी हसू येतं नाही. तर नंदिनी त्याला म्हणते, हो पण आता तुम्ही हसण्यामध्ये रमत नाही ना, कारण तुम्ही तुमच्या कामाचा पसाराच एवढा वाढवून ठेवलेला आहे. तर जीवा म्हणतो, हो खरं आहे ते, हा पसाराही त्याचाच आहे आणि टेन्शनही त्याचंच आहे. तर नंदिनी त्याला आता म्हणते, एक काम करा, माझ्या हातचा कडक चहा प्या तुम्ही, सगळं काही टेन्शन पळून जाईल. तर जेव्हा तिला म्हणतो, अगं मी चहा घेईन पण ते नंतर, काहीही करून मला हे काम पूर्ण व्हायला हवं आहे, म्हणजे काहीही करून हे प्रोजेक्ट मला मिळवायचंच आहे. तर नंदिनी त्याला म्हणते, सगळं काही मिळवाल हो तुम्ही, पण हा जर चहा थंड झाला तर हा परत मिळणार नाही, लक्षात ठेवा. घ्या घ्या पटकन, असं म्हणून ती आता त्याला चहा देते. तर तेव्हा जीवा सुद्धा ओके असं म्हणत चहा पिऊ लागतो आणि तेव्हा चहा पित असतानाच नंदिनी इकडून फुर्रकन आवाज काढते आणि जीवा तर तिच्याकडे बघतो चहा पितानाच मधून आणि हो हो हा असं म्हणून तो सुद्धा आता आवाज काढत चहा पिऊ लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा एक सिप आवाज काढत पिते आणि इकडे जीवा सुद्धा एक सिप आवाज काढत पितो आणि मध्येच ते दोघे आता मोठ्याने हसू लागतात. तर नंदिनी आता त्याला म्हणते, हे असं छान असत राहा, म्हणजे सगळं काही छान होईल. तर जेव्हा म्हणतो, हो झालंच पाहिजे, उद्या मी जेव्हा हे प्रेझेंटेशन देईन तेव्हा मिस्टर सुरेश बेडेकर इम्प्रेस झालेच पाहिजेत. तर नंदिनी आता त्याला विचारते, सुरेश बेडेकर? तर जेव्हा सांगतो, तेच तर माझे क्लायंट आहेत. तर नंदिनी आता थोडासा विचार करू लागते आणि मनात म्हणते, हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं का वाटतंय. आणि ज्यावेळेस आता जेव्हा तो चहाचा कप परत आपल्या हातामध्ये घेत असतो तर अचानक त्याचाच धक्का लागून तो चहा एका फाईल वरती सांडतो आणि जीवा खूप वैतागतो आणि म्हणतो, अरे शेट शेट, अरे यार हे काय झालं, आणि हा चहा पण याच फाईल वरती सांडायला हवा होता आणि मी म्हंटल होतं तुला की मी आता चहा नाही घेत, असं म्हणून तो खूप हायपर होऊ लागतो. तर नंदिनी लगेचच उठून टिश्यू पेपर्स घेऊन येते आणि त्याला म्हणते, अहो जरा शांत व्हा ना, किती पॅनिक होताय तुम्ही, एवढासा तरी डाग पडलेला आहे त्याच्यावर, क्लायंट फाईलवरचा डाग बघून नाही तर तुमचं कॉन्फिडन्स आणि प्रेझेंटेशन बघून तुम्हाला प्रोजेक्ट देणार आहेत, कशाला डागाचं एवढं टेन्शन घेताय तुम्ही शांतपणाने काम करा, मी फाईल क्लिअर करते. असं तिने सांगितल्यानंतर जीवा आता परत थोडासा आपल्या कामावरती फोकस करतो आणि नंदिनी आता ती फाईल साफ करू लागते आणि ती मनात म्हणते, म्हणजे जीवाकडे बघत म्हणते, एवढ्याशा प्रोजेक्टचं जीवानी केवढं मोठं टेन्शन घेतलेलं आहे आणि कोण आहेत हे सुरेश बेडेकर, आणि असं का वाटते की यांना मी ओळखते म्हणून, असं ते सर्व काही आता विचार करत असते. तर आता हा सुरेश बेडेकर नवीन कोण आहे ते आपल्याला येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेलच. आणि आता दुसरीकडे मानिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते नेहमीसारखं आणि तेव्हा आता नंदिनी सुद्धा तिथे येते आणि मानिनीला म्हणते, आई पीठ म्हणून झालेलं आहे आणि एवढं पुरेल का? तर मानिनी म्हणते, हो हो अगदी पुरेल, आणि तिला म्हणते, जीवा एकदम म्हणजे त्याच्या प्रेझेंटेशनचं काम एकदम मन लावून करतोय ना? तर नंदिनी म्हणते, हो पण ते टेन्शन खूप घेत आहेत. तर मानिनी सांगते, हो ते तर दिसतच आहे त्याच्या चेहऱ्यावर. तर नंदिनी म्हणते, आणि कधी कधी इतकं टेन्शन घेतात ना की मीच पॅनिक होते. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो खरं आहे, आणि त्याचं टेन्शन बघून ना कधी कधी मला सुद्धा टेन्शन येतं. तेव्हा तुला म्हणजे जेव्हा असा मस्त मौला बेफिकीर होऊन काम करतो ना तेव्हा सगळं काही व्यवस्थित करतो, असं सांगून ती आता तिच्याकडे टोमॅटो मागते. तर नंदिनी आता टोमॅटो आणण्यासाठी जाते आणि ती परत बोलू लागते, पण जेव्हा जीवाला कोणी सांगतं नीट काम कर, व्यवस्थित कर, सगळं सांभाळ, तेव्हा मग तो टेन्शन घेतो आणि त्याने जेव्हा टेन्शन घेतलं ना तर मग तेव्हा तो घोळ घालतो. आधीपासूनच सवय आहे त्याला. आणि तुला सांगू का, हे दोघे जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, जीवा आणि पार्थ, तेव्हा ना असंच काहीतरी घडलेलं होतं. विक्रमना ना खूप महत्वाची मीटिंग होती शहराच्या बाहेर आणि इथे 2-2 साइट्स चालू होत्या त्यांच्या. यांनी काय केलं, एक साइडची जबाबदारी दिली पार्थला आणि दुसऱ्या साइडची जबाबदारी दिली
जीवाला. आणि पार्थला कसं आधीपासूनच या सगळ्यामध्ये रस असल्यामुळे त्याने त्याला दिलेलं काम व्यवस्थित पार पाडलं. पण जीवा त्याने तर घेतलं टेन्शन आणि मग घातला घोळ. त्याला साईटवरती जो काही माल मागवायचा होता त्याची ऑर्डर चुकीची प्लेस केली आणि जेव्हा स्वतःची चूक कळाली ना तेव्हा ती चूक सांभाळण्यासाठी दुसरी ऑर्डर प्लेस करावी लागली आणि मग त्यासाठी मित्रांच्याकडून पैसे घेतले साहेबांनी. असं तिने सर्व काही सांगितल्यानंतर नंदिनीला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, अरे देवा, मग काय झालं? तर मानिनी सांगते, मग काय, मित्रांचे पैसे देण्यासाठी 2 महिने स्वतःच्या पॉकेट मनी मधून पैसे देत होता. पण खरं काय घडलेलं आहे ते कळायचं काय राहतं का? ज्यांच्याकडून ऑर्डर प्लेस केली होती ना त्या माणसांच्याकडून विक्रमला कळालं. मग काय हे चिडले आणि त्यांनी खडसावलं चांगलंच जीवाला. मग काय जीवा घळाघळा गंगा यमुना वाहत होत्या जीवाच्या डोळ्यामधून. पण कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचं नुकसान करून घेतलं या पठ्ठ्याने. तर नंदिनी म्हणते, अच्छा असं आहे का? म्हणजे ही त्यांची जुनी सवय आहे म्हणायची. स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण आनंद निवास वाचवला त्यांनी. तर मानिनी म्हणते, हो त्याची सवय आहे खरी जुनी, पण खरं सांगू का, आता त्याच्या आयुष्यामध्ये काहीही घडलं ना तरी तू त्याच्या आयुष्यात आहेस. आता त्याच्या आयुष्यात काहीही घडलं तरी तू काही ना काहीतरी नक्कीच लढवशील, मला खात्री आहे. असं ती एकदम विश्वासाने तिला बोलत असते. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या आता वसूला सांगत असते आपल्या घरी खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या नंदिनीची वाट लागणार आहे. असं ती बहुतेक आता त्या सुरेश बेडेकर बद्दलच बोलत असते कारण त्या सुरेश बेडेकर वरतीच सगळ्यांनी फोकस केलेला आहे. तर दुसरीकडे जीवा आता बाप्पा समोर उभा असतो आणि त्याच्या समोर हात जोडून प्रार्थना करत असतो, आज ना माझ्या भीतीला जिंकू देऊ नकोस. तर तेव्हा मानिनी आणि नंदिनी तिथं येतात. तर तेव्हा नंदिनी जीवाला सांगू लागते, भीती वाटली ना डोळे घट्ट बंद करायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. तर आता दुसरीकडे काव्य आणि पार्थ मधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. काव्य पार्थला सांगत असते, आज तुम्ही आनंदी आहात पण उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू जाणार तर नाही ना, याची राहून राहून मला भीती वाटत आहे. तर आता पार्थ तिला विचारतो, माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाईल म्हणजे काय? आणि आता पुढे काय होणार आहे, नवीन काय वादळ येणार आहे कोणास ठाऊक. पण वादळ तर नक्की येणार आहे असं यांच्या बोलण्यावरून तर वाटत आहे. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.